आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक आरवाय घोटुगडे। आज आपण निवडणुकीतील मतदार यादीतील घोटाळा, एक माणूस दोन ठिकाणी कसा उभा राहतो याचा आपण अभ्यास करणार आहे। सांगोला तालुक्यामध्ये हा निवडणूक आयोगाला डायव्हर्ट केलेला आहे, घोटाळा केलेला आहे। याचा आपण अभ्यास डायरेक्ट ब्लॅक बोर्ड वरती बघतोय। आपण डायरेक्ट दाखवतो हे कसा स्कॅम चालू आहे, कशा व्यक्ती उभा राहतात आणि गोर गरीब माणसाचा अधिकार कसा हिरावून घेतला जातो याचा आपण अभ्यास करणार आहे। आणि तुम्ही लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या मुलाबाळांच्या उद्या आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही। हे काय आम्ही प्रसिद्ध होण्यासाठी नाही, तुमच्या लेकरांच्यावर अन्याय होऊ नये त्याच्यासाठी आपण हे करतोय। बघा, आपला गोड गैरसमज असा आहे की एवढे इलेक्शन होतात, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, या इलेक्शन निवडणूक आयोग करतं। महत्वाचं म्हणजे हा तालुका आहे सांगोला, हा तालुका आहे सांगोला। सांगोल्यामध्ये दोन प्रकारच्या निवडणुका होतात, एक शहरी नगरपालिका एक होतात आणि ग्रामीणला एक निवडणुका होतात। ग्रामीण मध्ये कोणत्या होतात? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण मध्ये होतात। आता ग्रामीण मध्ये तुम्हाला सांगतो की एकूण 7 गण आहेत, ग्रामीण मध्ये 7 गण आहेत आणि 14 म्हणजे 7 गट आहेत आणि 14 गण आहेत, बरोबर? म्हणजे 7 गणातील माणूस हा ग्रामीण भागामध्ये कुठेही उभा राहू शकतो। आज तुम्ही जे म्हणताय माणूस कुठेही उभा राहू शकतो, याचाच अर्थ असा ग्रामीण भागातील माणूस 7 गणामध्ये तो कुठेही उभा राहू शकतो, तो शहरात उभा राहू शकत नाही। हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा की शहरी भागामध्ये ज्याचं मतदान कार्ड आहे, शहरी भागामध्ये ज्याचं मतदान कार्ड आहे तो माणूस ग्रामीण भागामध्ये उभा राहू शकत नाही। तो शहरामध्ये, सांगोला शहरामध्ये एकूण 11 प्रभाग आहेत, 11 प्रभाग आणि नगराध्यक्ष याच्यासाठी तो अर्ज करू शकतो। पण आपल्या सांगोला तालुक्यातील काही महाभाग संविधानाची पायमल्ली करणारे असे आहेत की शहरामध्ये सुद्धा त्यांचं मतदान कार्ड आहे आणि ग्रामीण मध्ये सुद्धा मतदान कार्ड आहे। चेतनसिंह तात्यासाहेब केदार यांनी शहरामध्ये सुद्धा त्यांचं मतदान कार्ड आहे आणि ग्रामीणला सुद्धा मतदान कार्ड आहे। पण शहरात जर मतदान कार्ड असेल, आता लोक म्हणतात की कुठेही उभा राहू शकतो, शहरात जर मतदान कार्ड असेल तो 11 प्रभागात कुठेही उभा राहू शकतो, ना जिल्हा परिषदेला नाही। आणि जर जिल्हा परिषदेला त्याचं मतदान कार्ड असेल तो शहरामध्ये नाही, तो 7 प्रभागामध्ये कुठेही उभा राहू शकतो। ही कुठेही उभा राहण्याची झाली व्याख्या, बरोबर? म्हणजे त्या व्यक्तीचं 2 मतदान कार्ड आहे, एकच माणूस आहे, त्यांच्या पत्नीचे सुद्धा 2 मतदान कार्ड आहे, एकच व्यक्ती आहे। म्हणजे केदार दाम्पत्यानं निवडणूक आयोगाचा वेळोवेळी केलेला हा वापर आहे। हे लोकांच्या समोर आलं पाहिजे, लोकांच्या समोर आलं पाहिजे, ना की इथं जनतेला, गोर गरीब, रोजगाऱ्या, मजूर, शेतकरी बांधवांना इथं न्याय मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। आता बघा कसं हे केला। 2009 साली वासूद ग्रामपंचायतीचा तो माणूस सदस्य होता, बरोबर? वासूद ग्रामपंचायतीचा सदस्य होता आणि त्यानंतर 2016 साली उपनगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये झाला। म्हणजे 2009 साली इथं मतदान कार्ड होतं हे सिद्ध झालं। 2009 साली ग्रामीण मध्ये मतदान कार्ड होतं हे सिद्ध झालं आणि 2016 साली उपनगराध्यक्ष नगरपालिकेमधून स्वतः होते, बरोबर? हा दुसरा झाला, म्हणजे इथंही दुसरं कार्ड झालं। UFM ही आहे आणि इथं पण UFM, म्हणजे 2009 सालापासून वेगवेगळ्या, म्हणजे एकदा हिथं परत हिथं आणि समजा सांगोला शहरामध्ये 40,000 लोकसंख्या आहे, उद्या जरी आमदारकी आली तरी हा विचारा ग्रामीण मधनं लगेच खाली यायला सुद्धा तयार आहे। मी त्यांना वैयक्तिक म्हणत नाही, असं जो कोण करत असेल हा क्राइम आहे। चेतनसिंह तात्यासाहेब केदार हे आमचे शत्रू नाहीत, नव्हते आणि नसतील, पण हे केला जाणारा हा निवडणूक आयोगाची शुद्ध फसवणूक आहे। दुसरा मुद्दा, 2026 साली पत्नी नगरसेवक आहे,
2026 साली पत्नी सांगोला शहरातून प्रभाग क्रमांक 8 मधून ती व्यक्ती नगरसेवक आहे बिनविरोध आणि यांचं रेशन कार्ड सांगोल्यातलं आहे. रेशन कार्ड 1 आहे म्हणजे जिथं वास्तव बघा चुकीन झाला असेल, प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे. त्याचबरोबर रेशन कार्ड 1 आहे, त्याचबरोबर आधार कार्ड हे सांगोल्यातलंच आहे पण वोटिंग कार्ड बाहेर आहे. त्यामुळं पत्नीचंही नाव 2 ठिकाणी आहे बघा, शहरात पण आहे आणि ग्रामीण मध्ये आहे. सुजाता केदार, तिथं चेतनसिंह तात्यासाहेब केदार, इकडं सुजाता चेतनसिंह केदार, अशा 2 दाम्पत्यांचं वेगवेगळं आहे. माझं मत हेच आहे, निवडणूक आयोगाला जर हे चालत असेल तर सगळ्या गोरगरिबांना हे चालतंय म्हणून सांगा. निवडणूक आयोगाला जर हे चालत नसेल तर चेतनसिंह तात्यासाहेब केदार यांचं सदस्यत्व रद्द करावं. या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्याचबरोबर आता जे ग्रामविकास मंत्री यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष देऊन हे पाणी का पाणी दूध का दूध हे करावं लागल आणि भाजप पक्षाला सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं लागल आणि या व्यक्तीला जर क्राईम असेल तर कठोरातली कठोर शिक्षा ही न्यायालयाने द्यावी अशी आमची विनंती आहे. त्याचबरोबर बघा, स्वतः चेतनसिंह तात्यासाहेब केदार चोपडी गटातून जिल्हा परिषद लढले. म्हणजे बघा, हे कलम नंबर 31 नुसार असं आहे की एकाच व्यक्तीचं 2 ठिकाणी नाव आहे. ती मतदानापासून निवडणूक आयोगापासून माहिती लपवली याच्यासाठी कलम नंबर बघा, प्रत्येक नागरिकाला एकाच मतदारसंघात एकदाच नाव नोंदवता येते. याच्यानुसार त्या माणसाला 1 वर्षाचा कारावास आहे आणि दंड आहे. हे संविधान कलम नंबर 31 सांगतंय आणि कलम नंबर 27 काय सांगतंय, इलेक्शन झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत आम्ही जिल्हा सत्र न्यायालय पंढरपूर या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहे. त्याचबरोबर आम्हालाही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. कलम नंबर 19 जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, या कलमांचा वापर करून आम्ही या ठिकाणी बोलतोय. बघा, आता हा माणूस 2 मतदान कसं करू शकतो, क्राईम कसं आहे हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की 2009 पासून लोकसभा आहे, लोकसभेला ग्रामीण भाग आणि शहरी भाग आहे. आता मतदान कार्ड 2 आहे म्हणल्यावर मत बी 2च, एक शहरी भागातलं 1 मतदान इथलं, 1 मतदान इथलं, म्हणजे शाई पुसा लावा चालू करा. म्हणजे भाजप पक्ष असेल किंवा मत लोकसंख्या वाढली का, लोकसंख्या वाढली नाही, लोकसंख्या वाढवली. डॉक्युमेंटवर 1 माणूस 2 कार्ड, लोकसभेला 2 मत, विधानसभेला 2 मत, जिल्हा परिषदेला सुद्धा उमेदवारी, उद्याच्या ग्रामपंचायतीला सुद्धा उमेदवारी करेल किंवा काय जरी झालं हे केलं तरी. त्यानंतर नगरपालिकेला उमेदवारी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वतःची उमेदवारी आणि स्वतःचा. आता हिथं तर मोठा आहे, 2 मतं केली असतील म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांच्या हातात चिठ्ठी दिल्या, प्रभाग क्रमांक याच्यामध्ये जावा, तुम्ही मत टाका. निवडणूक आयोग काय तुम्हाला गाडी घेऊन घरात येणार नाही, चल बाबा उठून मत टाका, नाही. ज्या वेळेला निवडणूक आयोगाने तुम्हाला चिठ्ठी दिली त्यानुसार. आणि बघा, मी कागदपत्री बोलतोय, हा जिल्हा परिषदेचं प्रतिज्ञापत्र आहे, हे नगरपालिका 2016चं सगळं प्रतिज्ञापत्र आहे. याच्यामध्ये जे काय बाबांनो दाखले असतील, सगळं असतील, बरंचसं काय लपवालपवी वगैरे केलेलं आहे हे सुद्धा याच्यामध्ये आहे. दुसरी बाब अशी की जिल्हा परिषद जे प्रतिज्ञापत्र आहे हे सुद्धा दाखल केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट, सांगोला नगरपालिकेमध्ये जी काय माहिती आहे ते सुद्धा याच्यामध्ये सर्व याच्यामध्ये दाखवलेले आहे. बघा, सांगोला नगर परिषद सांगोला दाखला देण्यात येतो की मालमत्ता क्रमांक हे तात्यासाहेब केदार यांच्या मालकीचा असून सदरच्या जागेमध्ये शौचालय बांधलेले आहे. मला सांगा, सांगोला नगरपालिकेने हे दिलंय, कोणी दिलंय? सांगोला नगरपालिकेने दिलेलं आहे, चेतनसिंह तात्यासाहेब केदार. मग हे रहिवासी कुठलं सांगते, 2016 साली इथले. मग रहिवासी बदलले कशी, म्हणजे इथं अधिकारी सुद्धा मॅनेज आहेत. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जो माणूस पायमल्ली करत असतील
त्याला आम्ही घुटुगडे बंधू रामचंद्र घुटुगडे मी स्वतः RY घुटुगडे कदापि सोडणार नाही। आम्ही जिल्हा न्यायालय असेल, सत्र न्यायालय कोल्हापूर असेल, मुंबई न्यायालय असेल, देवेंद्रजी फडणवीस साहेब या सगळ्यांना भेटू, सगळीकडे याचिका दाखल करू, पण सामान्य माणसाला न्याय देऊ एवढं 100%। जय भीम, जय संविधान।